खरं तर आज कार्यक्रमाला मी फार उशिरा आलो जरा 1 तास. मी काल रात्रीपर्यंत असा विचार करत होतो की कसं टाळता येईल, कारण की पुण्यावर यायचं चाकणची ट्रॅफिक म्हणजे कसं होतं जीवाला, त्याच्यात मी चांगला ड्रायव्हर नाही. पण आज 23 मार्च शहीद दिन आणि भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या हुतात्म्याने देशाच्या अनेक तरुणांना प्रेरित केलं आणि स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. तर आज तो दिवस आणि राजगुरुनगरमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याच्यात बोलणारा माणूस लय गोड. हनुमंतराव मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो, 2-3 वर्षापासून ते वाचतात, लिहितात आणि त्यांचे स्टेटस वगैरे बसत असतात. साहित्याला वाहिलेली माणसं कशी असतात तर या दोघांकडे बघून मला लक्षात येते की अशी माणसं असतात. मी ह्या माणसांसाठी पुस्तक मैत्रीचा दुसरा वर्धापन दिन आहे. म्हणजे तुमचं कौतुक त्यासाठी तुम्ही दुसऱ्या वर्षापर्यंत टिकला आणि तो तुम्ही उत्साहाने साजरा करता. याच्यात खरंच कौतुक आहे, कारण की पुस्तकाचा व्यवसाय आणि डाऊन मार्केट व्यवसाय सध्या. म्हणजे लोक 300 रुपयाचे रिचार्ज करतील तर 200 रुपयाचं पुस्तक विकत येईल. अशा कंडिशनमध्ये असा कालखंड सुद्धा चालला. पण आमची पुस्तक महोत्सव भेट झाली आणि त्यावेळेस तुम्हाला एका कार्यक्रमाला यायचं आहे. एकदम गर्दीत मी म्हणलो हो हो म्हणलं आनंद दिवस आल्यापासून. आणि मी काय मानधन घेऊन कार्यक्रम करणारा माणूस नाही. कार्यक्रमात मानधन घ्या आतापर्यंत काही घेतलं नाही आणि इथून पुढे घ्यावं वेळ माझ्यावर ही अपेक्षा आहे. आणि सरांनी 1 मिनिटात मला फोन केला, म्हणजे सर तुम्हाला यायचे, मला बहुतेक दुसऱ्या मिनिटाला म्हणलं मी या. आणि इथं आलो आणि मला असं वाटलं की 10-20 लोक असतील, त्या प्लेसला कुठे लोक येते, लावणी असल्यावर जोरात लोक येते, एंटरटेनमेंट. आणि पुस्तक मला कोण येणार आहे ते हे कशामुळे कार्यक्रम करायला लोक येत नाहीत काय. पण हे संख्या पाहिल्यावर मला कळालं की खरंच हे हुतात्मा राजगुरूंचं गाव आहे याचं मला पहिलं इथं विचार जीवन. तसं खेडचा राजगुरुनगरचा माझा फार जुनीला संपर्क आहे, कारण मी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या पंचायत समितीत मी चक्रा मारलेला माणूस आणि बिलं काढता काढता नाटी मारायला मला तुमच्या तालुक्यात वापगाव वगैरे म्हणजे बांधले तुम्ही बांधलेली आणि मी सगळा कारभार पाहिला पंचायत समितीचा. आणि त्यावेळेस मी म्हणलं तर महादेव माझ्या ही वेळ येऊ नये, ही पंचायत समिती मी परत कधी बघत ती नियती इतकी घाण असते की ती फिरून ती घालतेच. आणि इथं आलो आणि इथं आल्यावर मी म्हणलं चांगले लेडीज तर नसतातच, जेंट्स असतील पण इथे महिलांची संख्या खूप आहे. आणि आता याला पुढं चांगलं येईल मी ह्या म्हणे काय माहिती पण आहे. तर एकदम हसरा खेळाचा कार्यक्रम आणि वर्धापन दिन झाला. पहिले तुम्हाला ह्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा असाच 10वा व्हावा, 20वा व्हावा, 24वा व्हावा आणि 50व्या वर्षी मला तुम्ही बोलावं याच्यात ही गॅरंटी मी आज वाटते सगळं. असाच तुमचा उत्तरधारी मॅडम म्हणले हसून माझ्याकडे बघून आम्ही प्रकाशन संस्था चालू करणार. तर निश्चित करा, प्रकाशन संस्थेची गरज आहे आणि नवीन नवीन लेखक नवीन नवीन विचार आले पाहिजे. माझी सुद्धा प्रकाशन संस्था आहे म्हणूनच ते माझ्याकडे हसून म्हणाले. पण वेगवेगळ्या विचारांच्या नवीन नवीन पुस्तकं आपण निर्माण केले पाहिजे. मला ह्या कार्यक्रमात काही गोष्टी फार छान आवडल्या तुमच्या. म्हणजे कार्यक्रम सगळीकडे मी सगळ्या महाराष्ट्रात आलो, ग्रामीण भागात असं शहर मी बघत नाही, पण नियोजन खूप सुंदर. हे पुण्यात सुद्धा होत नाही. काल आमचा कार्यक्रम होता माझा स्वतः प्रकाशन संस्थेचा. आम्ही एका कवितेचं प्रकाशन केलं आणि नागराज मंजुळे सगळे टॉप लोक आहेत ते गजरमध्ये. आणि आमच्याकडे बुके देताना ते म्हणतात बुके कुठे बुके कुठे बुके कुठे. आमचा गोंधळ झाला मागच्या काळात. पण इतकं सिस्टमॅटिक आणि मला लई भीती वाटली. म्हणजे आपण लई बोलायचं नाही आता, कारण की त्या गायकवाड मॅडम सुंदर मराठी बोलल्या, तर आपली मराठी अशी हे शब्द प्रत्येक तोडून म्हणून बोलायले. परत त्यांनी माझा परिचय इतका सुंदर भाषेत करून दिला. ह्या डॉक्टर कळाला मला, ते म्हणजे डॉक्टर आहेत त्या. आणि म्हणजे एवढं असं असतं ना, व्याख्या त्याला काय असतं माहिती, व्याख्या त्याला चॅप्टर असतं. त्याला असं वाटतं समोरची सगळीच पूर्ण आपणच लई छान आहे. त्या चक्करमध्ये काय होतं माहिती का, कळत नाही नेमकं समोरचं पब्लिक नॉर्मल आहे असं वाटतं. मला इथं आल्यावर कळाले म्हणजे सगळे डॉक्टर सगळे एज्युकेटेड आहेत. सगळे एज्युकेटेड आहेत का, ठीक आहे. तर तसं दडपण आलं तर. आणि
हनुमान सरांचं यासाठी कौतुक करायचे की मी आता बळी नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये मी एक वाक्य लिहिले की कुठलाही पुरुष, एक वाक्य शुक्राचार्यां बळी मधला संवाद आहे. शुक्राचार्याशी म्हणतात बळी आपली संस्कृती हनन का झाला असं, कारण की पुरुषाकडे जाता येते सगळं. तेव्हा कसं काय पुरुषांकडे जात? मला पुरुष स्त्रीला साड्या देतो, सोनं देतो, कपडे देतो, पाहिजे ते देतो, दागिने देतो, घर देतो, ऐपतीनुसार सगळं देतो, पण विचार काही देत नाही. तो स्त्रियांना तू काय करते करतो, तू घरातलं. आणि आता आता अशा लेडीज झाल्या तिच्या नावाला म्हणतात तुम्हाला काय करतात, ते शिफ्टिंग गेल्या पिढीचा तो बदला आहे आपल्याला निघाला. तर पण इथं पाहिलं मला कळतंय की तुम्ही मिसेसला स्टेजवर बसवलं, जे आपण महात्मा फुलेंचे क्रांतिकारी विचार म्हणतो त्या लाईनमध्ये तुम्ही बसता, त्यासाठी कौतुक केलं. इथं 3 जणी, एक दोघे जणी, 2 डॉक्टरांनी परिचय करून दिला. मॅडम एवढं सुंदर मराठी बोलतात. तर ह्या स्त्रियांनी हा कार्यक्रम हातात घेतला. मला असं वाटतं की खरंच महाराष्ट्राला आता येणाऱ्या काळात स्त्री सत्ताक समाजाची गरज आहे. पुरुष सत्ताकले उठलेले नाही, आपण 8 लोकांना पॉलिटिक्स करणार. तर मी काय लय शहाणा नव्हतो. माझं गाव बीड जिल्ह्यातलं. आमचं बीड जिल्हा किती फेमस आहे तुम्हाला माहिती. विकसित वैचारिक प्रगल्भ असलेला आमचा जिल्हा, विद्वानांनी ओत भरलेला जिल्हा. तर त्या जिल्ह्यातून मी आलेलो. आम्हाला अशात लोक इज्जत आहे ना, त्याच्यात तुम्ही माझं ऐकायसाठी बसलो, मला बरं वाटलं. 2 लोक आले होते तिकडचे बीडचे. तर मी प्रॉपर बीडचा आहे. बीडजवळ गाव आहे माझं वंजारवाडी, आणि डोंगरात गाव आहे माझं. माझ्या भाषण लक्षात आलं असं मी अजून भाषा सोडलेली नाही, कारण की त्याची भाषा सोडणं म्हणजे आई सोडणं. मी काय माझ्या गावाची नाळ मरेपर्यंत तोडणार नाही, कारण ती आपल्यासाठी सर्वात ओळख आहे माझी. म्हणजे ज्या वेळेस मी सन्मान कुठं होतं त्यावेळेस मला गावचा आमचं ते गावलं घर, आणि मला आमचा उभार आठवतं. आणि मला लक्षात येतं की आपण आलोच कुठं, तिथपर्यंत आलो ती पूर्वजांची पुण्य. पण सगळंच पूर्वजांची पुण्य नसते, कुणाला पेरावं लागत असतं. पण हे पेरावं लागत असतं. आमचे आजोबांना काही कळत नव्हतं एज्युकेशनचं. ते वडिलाला म्हणले माझे शिक, वडील शाळेत गेले. माझे वडील शिक्षक होते, 2011 वारले. पण वडिलांनी आमच्याकडे गुण चांगला पेरला, तो म्हणजे शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. म्हणजे माझे वडील, म्हणजे तुम्हाला आता आठवत असेल का नसेल, त्यातले जे जुनी कोर वाचक असते. आम्ही चांदोबा आणि चंपक पासून सुरुवात केली होती. आम्ही चांदोबा ऐकलेला आहे, वाचलेला आहे, चंपक वाचलेला आहे. त्याच्यासोबत आम्ही आली पिलायलाचे गाणे बी म्हणले, आणि जंगल पाच चली, म्हणजे बोगस कार्टून बी पाहिल्या. म्हणजे मी दुसऱ्याला भुगा झालेली पिढी की त्यांनी जर कार्टून सुद्धा नीट नाही पाहिजे. मी आता माझ्या मुलीला म्हणलं, अरे राजेश्वरी म्हटलं आमचे कार्टून लय भारी होते, मला आम्ही बघायचं. तुम्ही काय बघायचं? मी युट्यूबला टाकलं शक्तिमान. तिला म्हणलं हे आमचं शक्तिमान. ती म्हणजे इतके बोगस बघायचं, म्हणूनच तुम्ही इंजिनियर झाला, तर म्हणूनच तुम्हाला काही कळत नाही. कारण की ही नवीन पिढी जी आहे ही काय बघतीये, डोरेमॉन बघतीये ना. ही डोरेमॉन बघते, ही जागतिक लेवलचं व्हिज्युअलाइज बघते, जागतिक लेवलचं. मग आता ही लोक, ही जी मुलं आहेत उद्या मोठी होती, हे वाचन आणि लिखाण सुद्धा जागतिक लेवलचंच करणार आहे. तुम्हाला वातावरण तसं द्यावं लागतं. बरेचसे लोक म्हणतात मूळ पुस्तकच वाचत. सगळ्यात महत्वाचं आहे, मग अशी मॅडम म्हणल्या मी लायब्ररीत होते, आणि लायब्ररीत फार कचरा असतो पुस्तकांची संख्या. ही कोणीच बोलत नाही, कारण पुस्तकांनी दिसलं की पाय लागलं, पाया पडायची पद्धत आहे आपल्याला. पुस्तक किती भंगार असेल तर छान म्हणायची पद्धत आहे. तर मी बीडला आमच्या वडिलांना लायब्ररी लावली होती, बीडला शासकीय ग्रंथालय. माझ्या आयुष्यातले खूप साऱ्या वर्ष कचरा पुस्तकं वाचण्यात गेले. 80% पुस्तकं ग्रंथालयातली बिनकामाची पुस्तकं, ती लॉबिंगवर लावलेली पुस्तकं आहेत. आणि तशी पुस्तकं वाचून मागात काय प्रकाश पडला. तर माझे वडील म्हणायचे ते कचरा वाचल्यामुळे नंतर तुला कळलं की चांगलं नेमकं काय. कचराच नाही कळाला तर चांगलं कधी कळलं. आणि त्यावेळेस मी बरेचसे वाचले. म्हणजे मराठी साहित्य म्हणतं आणि नवीन वाचक असले त्याला काय वाटतं, छावा, मृत्युंजय, जयती, वपू. मुलं लईच हुशार असला तर शंकर पाटील, त्याच्या पुढचा रंगनाथ पठारे, लई त्याच्या पुढचा असतो भालचंद्र म्हणून. आपण तिच्या पुढे यादी जाईल, म्हणजे आपल्याला एका हिरोचे 20 पिक्चर आठवते, तो पुस्तकं 25 लाईनने आठवत नाही. आणि
आणि मग मी पण 10वी पर्यंत बटाट्याची चाळवणी सगळं वाचून काढलं आणि वडील स्वतः वाचायचे. आणि ते बघितल्यावर मग मी विचार करायचा, आपण कोणाला मानतो, कोण आहे आपला आदर्श. आणि 2 मिनिटं डोळ्यात छत्रपती शिवाजी महाराज ती वाचत होती. पहिलं कुठे ती वाचत होते का, नंतर लक्षात आलं त्यावेळेस पुस्तकं नव्हती. नंतर नाही कथेत होत्या. आणि जेव्हा बारीक डीपमध्ये बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज खूप जास्त वाचत होते. इव्हन शिवाजी महाराजांची इच्छा होती मला पुस्तक तयार करायचं, बऱ्याच जणांना माहित नाही. तर त्यांनी सुरतवरून प्रिंटिंग प्रेस विकत घेतली, रुटली होती मध्ये, आणि ती आणून त्यांनी रायगडावर ठेवली होती. म्हणली याला छापायला लागलं पुस्तक. तर त्यांना काही त्या मावळ्यांना जमलंच नाही, ते पैसे चालू. नंतर त्यांनी ती विकून टाकली. म्हणजे महाराजांनी 16व्या शतकात ज्यावेळेस त्यांना कळालं की लंडन गॅझेटमध्ये बातम्या छापून येतात, म्हणजे प्रिंटिंग येणाऱ्या काळात असा विजनरी असलेला राजा त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस करून छापायचा विचार करतो, बातम्या छापायचा विचार करतो. मला वाटते असा आदर्श आपल्याला राजा भेटला तर तो राजा स्वतःच्या मुलाला काय देईल. आपण आता सगळ्यांनी छावा पिक्चर पाहिला, आक्रमक पिक्चर पाहिला, सगळेजण प्रेरित झालो आपण धर्मासाठी असं केलं पाहिजे, काय पुकार होती संभाजी. पण त्या पिक्चरमध्ये बघा की आत्ताच्या जनरेशनला आपल्याला हे सांगावं लागणार की संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. म्हणजे जर ते 16 भाषा शिकले तर शिवरायांनी तसं वातावरण तयार केलं असेल की त्याला 16 भाषेचे शिक्षक आणले. मग असा विजनरी जर राजा आपला आदर्श असेल तर आपण आपल्या मुलांसाठी काय करतो, आपण त्यांना काय वाचायचं. संभाजी महाराजांनी जर वयाच्या 32 पर्यंत लढायच लढले, पण वयाच्या 18, 19, 20 मध्ये त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. तर शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना आपण वाचन आणि लिखाणातला आदर्श का मानत नाही, ही मोठी शोक आहे. आपण तसं त्याला त्या पद्धतीने आपल्या ते ऍब्सॉर्ब होत नाही, हा लय मोठा प्रश्न. म्हणजे मी बोलताना म्हणतो की लिखाणातला आदर्श कोण, संभाजी महाराज. बरं त्यांनी बुद्धभूषण लिहिलं याचा अर्थ त्यांनी वाचले आहे, म्हणजे वाचनातला आदर्श कोण आहे, संभाजी महाराज. पण आपल्याला तलवार शिवाय आवडत हे आपली शोकांती. आपले महापुरुष आपण कसे घ्यायचे हे महत्वाचं. आणि मी वडिलांना गप्पा मारायचं, माझ्या वडीलपासून गप्पा मारायचं. म्हणजे तुम्ही तर लहान लहान मुलं दिसतात सगळे. मला माझ्या आयुष्यात चांगली गोष्ट काय झाली माहिती, मला बाप चांगला. बाप चांगला मिळाला म्हणजे काय, तुम्हीच त्या शिवाय द्यायचा आणि राग आला की 2-4 पुस्तकं आणून द्यायचं आणि म्हणायचे हे वाचून का. डिबेट केली तर म्हणायचे वाचून का. मी एकदा नाही का कॉलेजला असताना इंजिनिअरिंगला असताना आंदोलन केलं, खरा शिक्षक दिन. परिवर्तनाच्या नावाने पेटलेलो, अर्धवट लोक पेटले. तसं मी पेटलेलो होतो लगेच. अरे खरा शिक्षक दिन, महात्मा फुलेंचं एवढं योगदान आहे, सावित्रीबाई फुलेंचं योगदान आहे. 100% महात्मा फुलेंची 11 एप्रिलला 28 नोव्हेंबर शिक्षक दिन झाला पाहिजे. भलं मोठं आर्टिकल लिहिलं आणि ते आर्टिकल दिलं, पेपरला छापून आणलं. ते कोणतरी वडिलाच्या मित्रांनी त्यांना दाखवलं, वडिलांनी वाचलं, मला बोलून घेतलं. म्हणजे तुझा बापू, माझी बाप संस्था, संस्थेचा बाप कुलगुरू, कुलगुरूचा बाप राज्य सरकारचा बाप राष्ट्रपती. तो माणूस राष्ट्रपती होता म्हणला ते शिक्षक दिन मला. तू आधी मला बोल बनला मग तिकडे जा. मी म्हणलं नाही अन्याय झाला म्हणून फुलेच पाहिजे. फुले वाचलेच का म्हणायचं, या गप्पा फुले वाचला बोल. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी फुल्याला हातात घ्यायचं वाचलं आणि मला त्यावेळेस काला समान. म्हणजे मी कॉलेजला फार टुकार काय केलं इंजिनिअरिंगला, मुलं गेला 2 नापास झालो इंजिनिअरिंगला. मी मॅडमने सांगितलं मग मी मान्य केलं डिग्री झालं की मी डिग्री पासआउट करण्याच्या लायकीचा आहे, मी इंजिनियर काय नाही. कारण की आमचा एकच ध्यास होता, एकच ध्यास पास होईपर्यंत अभ्यास. म्हणजे 42 मार्क मिळाले आणि खुश. पेपरला सुद्धा 40 मार्क झाले का म्हणून ओके आणि खुश. इतकी बुद्धीची कमी झाली होती. पण त्या काळात मी फार वाचलं आणि मग मी म्हणायचं वाचलं. लोक सांगायचे बाबासाहेब सांगायचे वाचाल तर वाचाल, पण नेमकं काय वाचायचं दुकानात पाठे पेपर. आता पेपर तेवढं निगेटिव्ह झालं. आता लोकांना असं वाटतं व्हॉट्सअप ग्रुपवरचा मॅरेटिक वाचून लेख बुद्धी बनला. त्याला कळत नाही की सगळ्यात मूर्ख आहे तो व्हॉट्सअपचं वाचतो. म्हणजे गुलाम बनवण्याची प्रोसेस आहे, बरी मोठी प्रोसेस आहे की तुमचे मेंदू गुलाम करायचे. पण त्यावेळेस मग वाचा तर वाचाल म्हणायचे. नंतर नेमकं काय वाचाल. माझ्या म्हणलं हे तर झालं,
आता पुढचं काय करू? मग इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंगला गेल्यावर माणसाला पहिल्यांदा दोन गोष्टी कळतात. डिग्रीला गेला ती पहिली गोष्ट कळते त्याला स्वतःची जात कळते, आणि दुसरी गोष्ट कळते त्याची रास होते. कारण की त्यावेळेस सगळी चितागिरी झालेली असते, कळ द्यायला असं मग माणूस बघते राशी भविष्य, रोज कास्ट राशी भविष्य, कास्ट राशी भविष्य या दोन्हीच्या बाहेरच जात नाही. कित्येक लोकांनी ह्या महिन्याभरात पत्रिका दाखवून मोकळे झाले असते. त्या लोकांना ती सवय, विश्वास आहे त्याचा. आणि मग त्यावेळेस जात शोधल्यावर लक्षात आलं की महापुरुष हा तुमच्या जातीतला पाहिजे. वाईट आपलं बुद्धीच तशी, आपला मेंदूच तसा प्रोग्राम केलेला. आणि मग त्याच्यात मी म्हणल्या मग आपल्या जातीचा महापुरुष वाचो. आमच्या जातीत महापुरुषच नव्हता, नाव कन्फ्यूज. मग लक्षात आलं नाही दुसऱ्या जातीची विचारते वडील म्हणजे तसं खेळतच ते महापुरुष महापुरुष असतो. आपण पागल की आपण त्याला दाटी वाईट केली. मग फुल्यांपासून चालू केलं, बाबासाहेब आंबेडकर असले, शिवाजी महाराज असले. आणि ते सगळं वाचत असताना असं वाटायला लागलं आपण लय हुशार. आणि हे जे वाचनाचं जे होतं सगळं हे मी शो म्हणून वापरायला. शो म्हणा अशातच मी महात्मा फुलेंचं गुलामगिरी वाचलं. मी अशात दास कॅपिटल वाचलं. म्हणजे जे वाचले ते पर्क्युलेट होणं हे तुमच्या पर्सनॅलिटीतून झालं पाहिजे. तुम्ही सांगत बसू नका. तर मी ते सांगण्यातला वेळ आहे. मी बघत सिंगाचं काही वास्तू सध्या उगाच गप्पा मारतो मित्रांनो. आणि स्वतःला एवढं हुशार समजायला लागलो की मी लईच वाचलेलं. आणि मी लईच वाचलं असं जेव्हा डोक्यात येताना समजायचं तेव्हा तुम्ही काहीच वाचलेलं. तुम्ही फक्त पानं वाचले पुस्तकं. म्हणजे पुस्तकात मॅडम म्हणल्या मगाशी की पुस्तकातून तो सुंदर वास येतो. सगळ्यात महत्वाचं एखाद्या पुस्तकातून वाच नाही आला तरी विचाराचा वास चांगला आला तर पुस्तक वाचा. ज्या पुस्तकात विचाराचा वास म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे. सगळ्यामध्ये वाच. माझं म्हणून मला एकदा म्हणतो नेमकं वाचायचे कशासाठी? कशासाठी वाच? काय गरज वाचायची? समज मी सेटल आहे ना, माझ्या मुलीचं लग्न झालं, मुलगा नोकरीला, बरेच वयस्कर दिसले, मुलगा रांकीला लागले, माझं घर झालं, माझ्या अकाउंटला पैसे, मला पैसे येत आहेत, समाजात इज्जत आहे. आता कशाला वाचायचं? आता काय वाचायचे? का आता वाचवा का उतरवायला लागलो. ज्ञानेश्वरीच पारायण मला एक डेंजर पाहून भेटला. म्हणलं मी 10 पारायण झाले ज्ञानेश्वरीची. म्हणलं का केली? माऊलीने तर सांगितलं नाही. पहिल्या चक्करमध्ये तुला ह्याच्यात काय सांगितलं रिपीट कशाला वाचतो? पुन्हा पुढे समजून घ्या. म्हणजे काही काही लोक असा आव्हान देत माझी 12 पारायण का केली? काही गरज नाही कळत तर समजून घे ना. मग माझं मन मला म्हणायचं तू नेमकं का वाचतो? वाचतो मग मी म्हणत नाही मला स्वतः प्रगती करायची आहे, मला मोठा माणूस व्हायचा आहे. तुम्हाला व्हायचं मोठा माणूस व्हायचं नाही मला नसलं व्हायचं तर मोठा माणूस व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? लय मोठे पैसे कमवायचे, UPSC MPSC पास व्हायचे, डॉक्टर व्हायचं, मोठं हॉस्पिटल. मोठा माणूस म्हणजे नेमकं काय व्हायचं? मला वाटतं पैसे, संसाधन, जमीन, बैल हे म्हणजे मोठा माणूस आहे असं म्हणले डोक्यात. मग मी म्हणायचं मोठा माणूस झाला लय आरामशीर राहतात. मोठा माणूस म्हणलं एकदा मोठं झाल्यावर काय आरामच आहे ना. मग मी म्हणलं जगात कोण मोठे? मी शोधायला इंजिनिअरिंगच्या काळात. मग मला दिसला होता त्यावेळेस बिल गेट्स हे मोठा माणूस. कारण की आपल्याला मसोबाला काय बनवलं तिरुपती पाहिजे सोनं बिना लिहिलं ना ग्लॉरीफाय. मला इथलं कुणी आवडलं नाही. मी निवडला कोण? बिल गेट्स. त्यावेळेस वॉरन बफे हे दिग्गज लोक जगात. मग आलो खाली आलो रतन टाटा. मग भारतातली मोठमोठ्या दिग्गज लोकांची चरित्र वाचायला सुरुवात. आणि चरित्र वाचलं म्हणजे अरे बिल गेट्स. मग त्याचा इंटरव्ह्यू ऐकलं नंतर ते म्हणलं मी आठवड्यात 2 पुस्तकं वाचतो. म्हणजे रिवॉर्ड आहे काय? माझ्याकडे 1000 कोटी आला मी 10 माणसं लागली वाचायला. ते फक्त वाचा मला सांगा हे का वाचित असं? जर मोठा माणूस व्हायसाठी वाचायचंय तो मोठं झालं परत कशाला वाचायचं? पाहिजे काय? मग मी पाहिलं रतन टाटा. ते म्हणलं मी आठवड्याला 1 पुस्तक वाचतो. वेगळंच आहे कधी. मग वॉरन बफे पाहिला जो जगात 3 नंबरचा श्रीमंत. तो म्हणतो मी आठवड्याला 2 पुस्तक वाचतो. हे कशाला वाचायचं? तेवढे पैसे आले आपण 1 कोटी रुपये रोज उडू ना.
माणसाला पैशाचा खर्च नाही करायचा, माणसाला पैसे खर्च करायला इतके पैसे आहेत त्यांच्याकडे. मग मला तरी का वाचते म्हणजे यांना नेमकं काय पाहिजे असं नाही काय यांना मोठं. मग गेल्या वर्षी बघा शाहरुख खानचे 2 पिक्चर आले, पठाण आणि जवान. ती हिरो आहे मोठा शाहरुख खान. आता शाहरुख खानचे 2 पिक्चर म्हणजे 500 कोटी रुपये, तर त्याच्यात 20-30% म्हणलं तर त्याला 400-500 कोटी रुपये मिळाले असते. पण ह्या माणसाला वर्षात 500 कोटी रुपये मिळाले. हा माणूस म्हणतो मी बाथरूम मध्ये जाऊन आठवड्याला 1 पुस्तक तरी वाचतोच. हे वाचते, रतन टाटा वाचते, AR रहमान वाचते. मी जगातले पेले, रोनाल्डो हे दिग्गज आर्टिस्ट, खेळ कुठलंही क्षेत्र आहे, मला एक गोष्ट कळाली, वाचून एकही माणूस मोठा होऊ शकत नाही, पण न वाचता सुद्धा एकही माणूस मोठा झाला. काही लोक मध्ये मी निस्त वाचतो, मला एकदा भेटला मी 500 पुस्तक वाचले. करतोस काय? मला MPSC किती वर्षापासून करतो? 4 वर्षांनी. मला वाचलं बंद करायला. निस्त वाचून तरी काय होणार आहे ना. वाचण्यासोबत तुमचं काम सुद्धा पाहिजे. काही जण आता लेखक आलेत बघा, ते निस्त लिहित आहे. का लिहित आहे? तर मला लिहायला जमतं. तुला जमतं म्हणून आम्ही का वाचव. मला एक पूर्व भेटायला मला गेल्या वर्षी मला म्हणलं सर मी पुस्तक लिहिलं, माझी इच्छा आहे त्याच्यावर तुम्ही लिहावं वाचावं. मी असं घेतलं होतं गप्पा ऐकलं. काय करतो म्हणून 2nd इयरला काय करतो वाचन पुस्तक लिहिलं. आधी काय वाचलंस? म्हणला काही नाही सर, सध्या 2nd इयर असल्यामुळे वाचायला वेळच मिळत नाही. लिहायला बरं मिळालं. तेव्हा नाही सर ते डोक्यात होतं आणि आपण लिहिलं पाहिजे, समाजाला पुढे गेलं पाहिजे. वाचन संस्कृती म्हणलं तुला मिळत लागलं नाही नेमकं वाचन संस्कृती म्हणजे काय. म्हणलं तू पुस्तक जर एक वाचलं तर मी तुझं का वाच. सगळ्यात महत्वाचं. पण आज भारतीय माणसाला सवय लागली प्रत्येकाला व्यक्त व्हायचे, आणि आपला जो व्यक्त व्हायचा खंड आहे ना तो फेसबुकने व्हॉट्सअपने जिरो आहे. प्रत्येकालाच लिहा वाटायला वाचायचं कोणालाच नाही. व्यक्त व्हायचं. व्यक्त व्हायला पाहिजे. टाकीत तर काही पाहिजे ना, पण व्यक्त फास्ट व्हायचं. काही झालं की व्यक्त व्हायचं. म्हणजे आता आणि राज्य सरकारला नेमला तर कळालंय हे महाराष्ट्रात लोकांना व्यक्त व्हायचे दर 3 महिन्याला एक विषय देतात खेळामध्ये. हो व्यक्त. आता रिसेंट आपल्याकडे कबड्डी मध्ये जून मध्ये एका वेगळ्या विषयात असतो. आपल्या दर ते 3-4 महिन्याला एक विषय देतो आपण व्यक्त होतो. याला लिखाण आणि याला वाचन म्हणायचं. मग वाचन आणि लिखाण म्हणजे पहिल्यापासून सुरुवात असते. मला एक मला छंद काय करतो? वाचन छंद आहे. वाचन छंद कसं काय असू शकतो? हा छंद नाही. फिरायला जाणे छंद असू शकतो, मटण खाणे हा छंद असू शकतो. वाचन गरज आहे की बघा ना तुम्ही. आपण आता डॉक्टर मॅडम आहे तिथे, त्यांना माहिती बरेचसे लोक आता नाही का म्हणजे 2013च्या 14-15च्या मी अंडे खायचो, रोज अंडे खायचो 2. गेल्या काही वर्षापासून मी प्रोटीन इंटेक करतो, खातोय अंडेच. पण म्हणतो प्रोटीन आता असं झालंय. त्याचे ते डॉक्टर लोक जे तर माणसाने हेल्थ कॉन्शियस म्हणून ते आयुर्वेदाने आधी गँग, ते गँग मध्ये बघा ते बॉडी डिटॉक्स म्हणून ते पंचकर्म. मग लोक जायचे 7 दिवस दररोज सकाळी जा. मी 1 दिवस गेलो, पाहिजे म्हणून नाही आपल्या जाय गरज खूप नंतर. तर ते बॉडी डिटॉक्स करायचं एक करोना नंतर जोरात वाला. आणि ज्याला त्याला वाटते असं दिसतं आणि मला इतकं काय अटॅक, मग बॉडी डिटॉक्स करून द्या, पंचकर्म करून द्या आणि भलीमोठी मग प्रोटीन घ्या. म्हणजे पहिल्या आपलं कळत होतं का माझं कोलेस्ट्रॉल कमी झालंय, दम लागला असं म्हणून. आता लोकांना ते बी कळालं कोलेस्ट्रॉल कमी झालं वाढ. सगळ्यात प्रॉब्लेम आपण बॉडीवर लक्ष दिले, पण हे मेंदू जो घाण झालाय याला डिटॉक्स कसं करायचं. प्रॉब्लेम मेंदूच आहे, प्रॉब्लेम बॉडीमध्ये जास्त नाही. डॉक्टर मॅडम आहे सगळ्यात जास्त आजार मेंदूने होते का बॉडीने होते? मेंदूनेच होते. म्हणजे आपल्या तुम्ही बऱ्याच हे देतात ना काय म्हणतात प्लॅसिबो, ते त्यासाठीच असतं की लोकांना वाटावं मी डॉक्टरकडून गोळ्या आणल्या त्या गोळ्यात काहीच नसतं, त्याला प्लॅसिबो म्हणतात. काय प्लॅसिबोच म्हणतात. पण हे सगळं करत असताना आज सगळ्यात मोठा लढा कोणता माहिती आहे? मेंदू डिटॉक्स करायची वेळ. आता मेंदू डिटॉक्स करायचं म्हणजे काय करायचं? आपल्या मेंदूत किती विषय अडकलेले, आपले 5-25 जणांचे बदले घ्यायचे, आपल्याला कोणतं डाक व्हायचंय, तुला सांगतोच थांब, कोणतरी आपला आत्महत्या लागणार, सोयरे आपल्याला त्याची परतफेड करायची.
आपल्या डोक्यात लय कचरा आहे ना, आपल्याला कोणाच तरी अपमान करायचा आहे, कोणापेक्षा तरी मोठं व्हायचंय, काहीतरी व्हायचं, आणि ह्या सगळ्या चक्करमध्ये आपला मेंदूमध्ये झाला आहे कचरा. आणि त्या कचऱ्यामध्ये लय गोष्टी करायच्या बी बाकी आहेत. म्हणजे कुणाला तरी पंढरपूरला जायचे, 10 वर्ष झाली जाणं महिना, कुणाला तरी एखादं पुस्तक वाचायचे वाचन महिना, कुणाला तरी कुणाकडे तरी जायचे, मित्राकडे जायचे, 15 वर्ष झाली जाणं महिना. म्हणजे आपल्या मेंदूने किती गोष्टी स्टोर करून ठेवल्या. मला असं वाटतं की ही जो कालखंड आहे आताचा, हा मानवजातीच्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म झाला. म्हणजे काय माहिती का, मानवजातीचा इतिहासामध्ये आपण 10,000 वर्ष बोलतो, 10,000 वर्षापासून आतापर्यंत आपण सगळ्यात चांगल्या कालखंडात कसे की 100 वर्षापूर्वी आपण कुठेही बसलो तर वर फॅन आत फॅन, आपण पारावर बसणार नाही, आपण सगळे खुर्ची, इथं लाईट नव्हती तर लाईट आहे, आपल्या हातात जागतिक लेवलचे डिव्हाइसेस, आपण जागतिक लेवलचं पिक्चरायझेशन एका मिनिटात युट्यूबवर बघू शकतो, आपण जागतिक लेवलचं सोशल मीडिया नेटवर्क आपण वापरतो, आपण जागतिक लेवलचे प्रॉडक्ट युटिलाइज करतो, राजकीय नगर असेल नाही तर माझं वादरवाडी असेल, आपण जागतिक लेवलचं पेय पितो, पेप्सी पिऊन पाहिली, थम्सअप पाहिली, ते अमेरिकेत बनलेली. म्हणजे आपण जागतिक लेवलचे प्रॉडक्ट वापरतो. आपल्या आजीने पिझ्झा खाल्ला नाही, आपण पिझ्झे खाऊन पाहिले. म्हणजे आपण जागतिक लेवलच्या सुविधा कुठेही मिळू शकतो. अशा सुंदर कालखंडात आपला जन्म झाला. म्हणजे सगळ्यात लकी आपण आहे. आणि अशा लकी कालखंडाचा आपण म्हणत असतो मला तणाव डिप्रेशन आहे, आपण कुठेतरी रस्ता चुकायला आपल्याला कळलं की इतकं सुंदर. आणि ह्या सगळ्या सुंदर वातावरणात सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे डोकं डिटॉक्स करायचं. मग डोकं डिटॉक्स कसं होईल, म्हणजे याला थेरपीच म्हणा, माइंड थेरपीच आहे. मग ही थेरपीसाठी सगळ्यात सोपा मार्ग कोणता, तर तो आहे रीडिंग. वाचल्याशिवाय वाचण्यात कुठलाही शॉर्टकट नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं की रीडिंग म्हणजे काय, कुठलंही पुस्तक हातात घ्यायचं वाचायचं म्हणजे रीडिंग नाही. सगळ्यात महत्वाचं येतं की आपण आपली पात्रता ओळखतो. म्हणजे बघा, मला वाचायची सवय नाही आणि अचानक त्याच्या हातात जर तुम्ही ययाती दिलं किंवा जागतिक लेवल भैरवाचं पुस्तक दिलं किंवा विचारधारा मार्क्स हातात दिला, ते गोंधळून जाईल ना, परत पुस्तकाला वाचत नाही. म्हणून लोक म्हणजे 10 पान वाचली मला झोपी का, कारण त्याच्या मेंदूत कचरा आहे. तो कचरा म्हणतो झोप आधी, हे चांगलं काय घरात आला लागलं तुला झोपेची गरज आहे. म्हणजे ज्याला झोप येते ते समजून घ्यायचं आपल्या डोक्यात ते कचरा आहे आणि ते निघल्याशिवाय वाचन होणार नाही. मग सुरुवात कुठून करायची, वाचायला सुरुवात कुठून करायची. मी म्हणतो की वाचायला सुरुवात आपल्या महापुरुषांपासून ना. सोपे सोपे पुस्तकं वाचली पाहिजे, विनोदी वाचा, आत्रे वाचले पाहिजे, पुलं वाचली पाहिजे. ती आपल्या डोळ्यांना शब्दांची सवय होण्याची. आणि जर आपण वाचलं, म्हणजे मी तर म्हणतो ना, स्त्रियांनी जास्त वाचलं पाहिजे, कारण की एक स्त्रीने जर वाचलं तर ते घर पुढं जातं. पण आमच्याकडं तुमच्याकडे पाहिजे, आमच्याकडे आया जे आहेत ना, पोराला 100% खालून खाऊ घालायचं आणि दुसऱ्याचं तुला तो आला तर ते सपत झालं कुठं ते तिकडं सरतं, पण ते दुसऱ्याच्या कशात झाली. इतक्या खतरनाक लेडीज आहेत की त्या मुलाला खाऊ घालतात. आमच्या आजी सुद्धा तसे मटण खाऊ घाल, आपण सुद्धा तसं मुलाला जे मला मिळालं नाही मी ते त्याला देणार आहे. दादा तुला पुस्तकं मिळालेलं नाही, आधी तू ते दे, हे म्हटलं पिटलं सगळं करतो. तुला ते मिळालं नाही म्हणतो तो, जे मला मिळालं नाही ते मी त्याला देणार, तुला सगळं मिळालं होतं खाता नाही आलं. म्हणजे मला एक सांगायचे की ज्यावेळेस आपण संभाजी महाराज, म्हणजे तुम्ही एक बघा, आपण जसं सगळ्यात चांगल्या कालखंडात आहोत, आपण तसं त्या वाईट कालखंडात सुद्धा. मग कोणता कालखंड वाईट आहे, तुम्ही एक बघा, आपल्याला जवळपास आपले 10 लोक ओळखीचे काढा, त्यातले 2 चक्रम जाते. त्याला कळणच काय बोलायचं आणि आपल्याला त्याला कळणार त्याला काय बोलावं, त्याची लाईनच तिसरी. आणि हे सगळे शॉर्ट आहे. म्हणजे डॉक्टर मॅडम माहिती, मॅडम पोटदुखीचा विषय, मेंटल हेल्थ खराब झाल्यावर काय करायचं. आज सगळ्यात जास्त त्या लोकांची संख्या मेंटल हेल्थ. आणि मेंटल हेल्थ खराब का झाली, तर ही विभक्त कुटुंब पद्धती आणि घरात ज्याला आपण संस्कार म्हणतो, संस्कार म्हणजे मोठा माणूस दिसला तर पाया पडण्यापर्यंत नाही संस्कार, संस्कार पेरावं लागणार. म्हणजे जे लोक आपल्या मुलाला मटण देतात, एखाद्या दिवशी रविवारी मटण नाही दिलं चालते, पण महिन्याला आपल्या घरात 2 पुस्तकं पाहिजे. लहान मुलाला भले त्याला पुस्तक त्यासोबत घेऊन वाचतं, ते वाचतं, पण आपल्या डोक्यात ते नाही. आज आपण कोणत्या कालखंडात, आपण आज आपला जो मेंदू घेतला, हा मेंदू शिफ्ट झाला, तो शिफ्ट होऊन कुठं आला, तो आपल्या बोटात आलेला. इथून शिफ्ट झाला बोटात आला. बोटात कसा आलाय, इथं कोणी बसला असलं त्यांनी 2 मोबाईल चेक केलं असं, मेंदू तिथं नाही ना, इथे
काढा मोबाईल, काढा मोबाईल, काढा मोबाईल. मग आपण मोबाईल काढतो. आपण ते अनकॉन्शियसली होतं. मग ते बोट काय म्हणते, तर का उघड फेसबुक, तरी मी बोट असतो लगेच ते बोट काय म्हणते, नाही इकडे फेसबुकवर काही दिसा, उघड व्हॉट्सअप दिसायला थोडं सुंदर असेल तर त्यामध्ये आपण इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो बघतो, कोणी लाईक केलं कोणी नाही केलं. आणि त्याच्यात जर आता तुम्हाला कुणाला दिसलं कुणाच तरी कुणीतरी वारले, दुसऱ्या मिनिटाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली, लगेच कोणातरी पारितोषिक मिळालं, कॉंग्रॅच्युलेशन. एखादा जोक तेवढा वाचला की हसायचा. आणि या सगळ्या मेंदूच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या 2 मिनिटात आपला अंग ओरकून टाकतो, मी तुला मिळाला. मग आता ह्या जर सगळ्या रडायचं तासभर रड ना, हसायचं अर्थ ओर डिप्रेशन मध्ये रातभर डिप्रेशन मध्ये. पण या सगळ्या घटना 10 मिनिटात व्हायला. मग आता मी तू बदल व्हायचा नाही तर काय होईल, त्याला कळलं नेमकं हसायचंय का भावपूर्ण नेमकं करायचंय. एक करूच तर तुला आठ होतं, तू थांब मी लय फास्ट आहे. तर आताची जी कंडिशन आहे हे सगळं कशाने झालंय, हे सगळं झालंय टेक्नॉलॉजीमुळे. म्हणजे टेक्नॉलॉजी दुष्परिणाम नाहीच आहे, मुळात आपण ऍब्झॉर्ब कसं करतो त्याच्यावर. पण ते ऍब्झॉर्ब असं झालंय आपल्याकडं की लहान पुढे जेवण मोबाईल आता माझं पोरग जेवण ते नाही ते 2 गॅस खावते ते तेवढा बघू देतात. मग मी पण म्हणतो जाऊ ते रडल्यापेक्षा ती हे नसते. म्हणजे आपण सुद्धा ते कटवायची चक्कर बघित नाही. ह्याच्यात काय झालं, अमेरिकन काय मोठमोठ्या कंपन्या, ह्या कंपन्या इतक्या डेंजर आहेत. म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंट, स्वीडन गव्हर्नमेंट, आता तर स्वीडन गव्हर्नमेंटचं लेटेस्ट आलं की त्यांनी कॉलेजमधले सगळे डिजिटल बोर्डच काढून टाकले. स्पष्टपणे काढले, आम्हाला एकही टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन मध्ये वापरायचंच नाही. डिजिटल बोर्ड नको आणि तुमचे ते सॉफ्टवेअर नको, आम्हाला पाटी पेन्सिलवरच परत यायचं. कारण ते जर नसेल तर तुमची सृजन क्षमता लहानपणी मुलांची संपायला. हे स्वतःच लेटेस्ट रिसर्च आहे. स्वीडन आणि युरोपने काढून टाकले. आपल्याकडे सांग ना, आम्हाला शाळा डिजिटलायझेशन करायचे, ते बंद करायचं आपण आता सुरू केलं. म्हणजे ते म्हणतात की मुलगा लहानपणी क्रिएटिव्हच पाहिजे, त्याची पेन्सिल तुटलीच पाहिजे, त्याचा कागद फाटलाच पाहिजे. त्याला कळलं की का नाही फाटत, त्याशिवाय त्याचा मेंदू तुम्ही सगळं टॅबवर आणा. का बरं, टेक्नॉलॉजी. पण आपला मेंदू, अमेरिकेतील लोक लिहू शकतात. त्यांनी काय केलं, असलं नेटवर्क बनवलंय खतरनाक, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, आणि त्याच्यातून त्यांना पाहिजे ते डंप करा. आपण व्हॉट्सअपच्या मीडिया जो आहे मोबाईलला, सोशल मीडिया, ते डम्पिंग ग्राउंड आहे. डम्पिंग ग्राउंड, कचरा फेकायचा आणि निगेटिव्हिटी फेकायचं. तुम्ही बघा, एक दिवस रात्रभर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम सतत वाचा, तुमच्या डोळ्यात जळजळ होईल, तुम्हाला उदास विचारेल. का? कारण सगळे निगेटिव्ह एनर्जी. पण त्यांनी ते प्रॉडक्ट म्हणून पाहिजे, ते प्रॉडक्ट म्हणून आपल्या अंगावर फेकले. अमेरिकेत मी दचकलो होतो म्हणून पुस्तक नावाचा प्रकार डिलीट होऊन नाही लागला. का होईल? ॲमेझॉन किंडल आला, पीडीएफ यायला ना, पीडीएफ. काय काय हुशार असतील, पीडीएफ आहे का सर पुस्तकाची, मी वाचतो तर मेसेज बिट वाचेन, तर पीडीएफ वाचणार आहे. म्हणजे नाटक. मग मला असं वाटतं बुक इंडस्ट्री नावाचा प्रकारच खा असा, वाचन नाही, काहीच नाही, जे काय आहे ते मोबाईलवर. मग अमेरिकेत रिसर्च झाला, अमेरिकन गव्हर्नमेंटनी, तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त पुस्तक विकल्या जाणारा देश कोण, सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी कुठे? अमेरिका. आपल्यापेक्षा भारी गॅजेट कोणाकडे? अमेरिका. सगळ्यांच्या हातात आहे कोण? सगळ्या टेक्नॉलॉजी, सगळ्या वेबसाईट त्यांना माहिती. आपण तरी आताच युजर आहे, ते 10-20 वर्षापासून वेबसाईटशी कोरले. गेल्या वर्षीचा आकडा असा आहे की जगात सगळ्यात जास्त पुस्तक विकल्या गेले अमेरिकेत, 1 नंबरचा देश. नंबर 2 ला इंग्लंड, 3 नंबरला आहे फ्रान्स, 4 नंबरला आहे जर्मनी. टेक्नॉलॉजी ती आपल्या पुढे. पण तिथं सुद्धा अजून लोक रात्री मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक घेतात. म्हणजे जर तुम्हाला विकसित व्हायचंय, याच्यातून एकच मेसेज, तुम्हाला विकसित व्हायचंय तर तुम्हाला परत पुस्तकांकडे वळावं लागणार आहे. आपल्या पुढच्या पिढीला पुस्तकांकडे वळावं लागणार आहे. जर समाज सुदृढ ठेवायचा, येणाऱ्या काळात जर मेंटल हेल्थ खराब झालेले लोक आपल्या अवतीभोवती बघायचे नसते, तर सृजनशील समाजासाठी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हार्डकोर पुस्तकच, सोशल मीडिया नाही. अमेरिकाला परेशान पडले, हुशार होत, त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आज त्या लोकांनी एक साधा विचार आहे की अमेरिका ज्यावेळेस स्वतंत्र झाली 16व्या शतकात, स्वतंत्र झाली, तिथल्या विद्वानांना वाटलं की आपल्या पोरांना शाळेत घालायची उद्या, हे लहान लहान मुलं, यांना शाळेत घ्यायचं, यांना प्रेरणा देणार, स्टोऱ्या तयार करायच्या, प्रेरणा देणार पुस्तक पाहिजे त्यांना. शाळेत यांना आपण प्रेरणा कुठून देणार? लहानपणीच त्याला राष्ट्रभावना, ज्या काय भावना असतात त्या कशा प्रेरणा. मग ते विद्वान म्हणले की आपल्याकडे तर हिस्ट्रीच नाही म्हणले, आपल्याकडे
आपली अमेरिकेची हिस्ट्री लुटीची आहे. सगळेच मायग्रेट आहेत ना, एकमेकाला मारून त्यांनी रेड इंडियन्सला मारून अमेरिका स्थापन झाली. ती म्हणजे आपली हिस्ट्रीमध्ये नुसत्या कतली कतलीची प्रेरणा द्यायची. मग काय केलं पाहिजे? भारताच्या बाबतीत तसं नव्हतं. भारताकडे 5000 वर्षाचा इतिहास आहे आणि शेकडो प्रेरणादायी नायक आहे. 5000 पण त्यांच्याकडे येत नाही. म्हणजे आपल्याकडे बघा ना, 16व्या शतकात शिवाजी महाराज, त्याच्याकडे शिवाजी महाराज. आपल्याकडे आता भगतसिंग आहे, राजगुरु सुखदेव आहे, त्यांच्याकडे ते नाही. त्यांच्याकडे हिस्ट्रीतलं सुद्धा कोण नाही. स्वातंत्र्य लढ्यातले लोक नाही, कारण त्यांनी स्वातंत्र्य लढा मी गेम करून मिळवलेला, सेटलमेंट करून. मग ते म्हणले की आपण काय करू, आपल्या मुलांसाठी नायक तयार करू. आणि मग त्यांनी नायक तयार केले. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ही मॅन, हे सगळे तयार केले कोणासाठी? लहान मुलांसाठी. आणि त्यांचे कार्टून आणले आणि मग त्या मुलाला असं वाटायला लागलं, ही मॅन सारखा मी सुद्धा सगळ्याला मदत करतो, मी सुद्धा ताकद घेणार, मी सुद्धा मदत करतो. आज आपण आपल्या घरात कित्येक जणांच्या घरात लहान मुलांसाठी बड्डे गिफ्ट आले, शिवाजी महाराजांचे नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं चिन्ह नाही, फुल्यांचं चिन्ह नाही, टिळकांचं नाही, सावरकरांचं नाही, कोणाचंच नाही. का? आपण प्रत्येकाकडे चष्मा आहे. आपल्या अस्मिता ह्या लोकांच्या नावाने फार लवकर भडकतात. पण यांचे विचार यायची मला भीती वाटते, कारण हे लोक नाही खतरनाक. हे पचवणं सोपं नाही, पूजा करणं यांचं उदो करणं सोपं आहे, यांना वाचणं सोपं नाही. पण आपल्या घरात सगळे टीव्ही फ्रीजेस सगळे, आपल्या घरात लहान मुलांसाठी पुस्तकं आहेत. आपल्याला लय मजा वाटते. राष्ट्रमाता जिजाबाईंनी हिंदवी स्वराज्याची नीव राखली, छत्रपती लोकमान्य एक तरी आईची जमातीसाठी वागते. सुना सुद्धा येऊ देत नाही. तुम्ही एक विचार करा, गाणे बी कसले बघा, गोड गोजिरी लाज राजरी, ताई मी होणार वहिनी, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. जर आपण म्हणलं अहिल्याबाई होळकर सारखी सून घरात आली पाहिजे, आपण काय म्हणतो? नाही ती नंतर मी वाटी, तिचं काय खरं? साव पाहिजे, गरीब पाहिजे. म्हणजे स्त्रियांना सुद्धा मुक्त विचारांच्या स्त्री आवडत नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैव. पुरुषांचं सेकंड टर्म. मग ह्याच्यासाठी आपल्याला तिचा मात व्हायचं, आपल्याला पहिले वाचवणं. परत हे नाही, माझं आता काय 60 झाले, रिटायर झालं. बिल गेट्स का वाचतोय आज? आता तुम्हाला एक साधं गोष्ट, परत पॉलिटिकली घेतात. मी रावण पुस्तक लिहिलं आणि पुस्तकाला आपल्या मित्रांना पाठवले 100 रुपये गिफ्ट. मग मित्रांना फोन करायला कसं वाटलं? लईच बिझी आहे, पुढच्या आठवड्यात वाचतो. मी सगळ्याला फोन करून मला काय झालंय, कुणीच वाचिलं. महिनाभर परेशान. त्याच्यानंतर 4 महिन्यांनी एक जण मला पॉवर झालं भेटायचे, पुस्तक घेऊन गेलो, हातात दिलं, ठीक मी गेलो. 6व्या दिवशी मला त्यांच्या कामाचा मेसेज आला, पुस्तक फार छान आहे, मी पूर्ण वाचलं. म्हणजे पॉवरपेक्षा बिझी आहेत काय? 80 वर्षी पॉवर का वाचतो? 2 प्रश्न. म्हणजे वाचन म्हणजे आपल्या मेंदूला सतत घासत ठेवण्यासाठी वाचायचं, की आपला मेंदू फर्निश करायचा. आपण जेवढा मेंदू आपला विचारांनी मजबूत असेल, एक वेळ तुम्ही अपंग असाल, फाटलेले कपडे असतात, मेंदूनी फाटका माणूस असतो आणि मेंदूला मजबूत बनायचं, तर वाचल्याशिवाय पर्याय. आणि मला फार लेट करा, मी पुण्यात आलो त्यावेळेस मी हे सगळे लिटरेचर सोडून दिले. नवीन पुस्तक आले सेल्फ हेल्पची, श्रीमंत तू होणारच, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अजून काय रिच डॅड पुअर, अशी पुस्तकं. आयुष्याने पुस्तकं वाचायचे नाही, तरी दलित राहिलं निस्ती भरपूर केली आहे. मग वाचलं कुठून पाहिजे? म्हणजे तुला मोठं व्हायचं आहे ना, आयुष्यात आई वडिलांचं नाव मोठं करायचं. तुम्ही इथपर्यंत येऊन बसला म्हणजे खरं कौतुक त्याला लहान मुलाचं की आमचं ऐकत बसलेली आणि याच्या पालकांनी सवय लावली, त्यांचं सुद्धा कौतुक की अशा कार्यक्रमात ते घेऊन द्या आणि ते बसवतात. कारण की हे वाक्य आम्हाला लहानपणी लवकर ऐकायला नाही मिळालं. पण ज्याला कुणाला मोठं व्हायचं, ज्याला कुणाला वाटतं आपल्या आयुष्यातलं मोठं, त्याच्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो लय सोपा मार्ग आहे, तो म्हणजे वाचायचं. मी तुम्हाला एक सांगतो ना, आपलं वाटतं मोठं का होतंय म्हणून, आपण याला त्याला गोड बोलतोय, ह्याच्या त्याच्या पुढे पाया पडतोय, आपले रिलेशन आहे, पैसे देऊन लाचार होऊन याने मोठं होत नाही. मोठं फक्त वाचायला आणि कमी वेळा. म्हणजे मी बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहतो, बाबासाहेब ज्यावेळेस तरुण असतील 24-25 वर्षाचे, त्यावेळेस काय त्यांच्या समाजावर अन्याय होत नव्हता का? होत असेल ना.
होतो स्वतः. पण त्यावेळेस त्यांना असं वाटलं नाही का 24 वर्षी मी आता तालुका अध्यक्ष पद घेतो, जिल्हाध्यक्ष पद घेतो आणि मी अन्यायाच्या विरोधात लढतो. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी पहिले काय केले, स्वतःच्या मेंदूला धार दिली. स्वतः एज्युकेशन म्हणजे जगातले सगळ्यात जास्त पुस्तक वाचलं नाव ते असल्यामुळं जगातलं सगळ्यात भारी संविधान ते लिहू शकते. त्याच्या मागे एवढं वाचन. वयाच्या 30 वर्ष ते लंडनला गेले, शिकले. याला म्हणायचं आपल्या मेंदूला मजबूत करू. आणि मेंदूला मजबूत करायचा जगातला सगळ्यात सोपा मार्ग आहे ते म्हणजे वाचन आहे. आणि आपण सगळ्यात लकी आहे की आपल्याकडे डोळे. नंबर 2 आहे की आपल्याला कळतंय. नंबर 3 गोष्ट आहे की आपल्याला लहानपणी शाळेत घालतात. नाही तर भारतात कोट्यवधी लोक असे की ज्यांना आणि बोध कळत नाही, अशिक्षित आहेत, आदिवासी आहेत, आढळणात आहेत, पाड्यावर आहेत, त्यांना तर माहिती नाही देश स्वतंत्र झालाय म्हणून. ते अजून ह्या चक्कर त्याला माहितच नाही जगात काय झालं. पण त्या मानाने आपण नक्की की आपल्याला माहिती आहे की नेमकं काय वाचायचं. आणि अशा कालखंडात 4-5 वर्षापूर्वी तालुक्यात पुस्तकं नव्हते. मी हनुमंतराव माधुरजी तुमच्यासाठी कौतुक करतो की महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यात पुस्तकांची दुकानं नाही. आज 30 जिल्ह्यात पुस्तकांच्या दुकानं नाहीये, फक्त अकॅडमिक्स पुस्तक आहेत. आपण पण मुलांना अवांतर वाचन म्हणतो, हा एक घाण शब्द प्रयोग आला. अवांतर कुठं वाचन असते, वाचनच इम्पॉर्टंट आहे. तर अवांतर म्हणल्याने त्याचं मार्केटच गेला. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात मग कुठल्याही वयोगटाचे असो, पण कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, ज्याला कोणाला असं वाटतंय की आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं, आपल्याला सक्सेस मिळवायचं, सगळ्यात महत्वाचं आहे की सक्सेस म्हणजे काय काय मिळवायचं नेमकं. जे काम आपण करतो ते दररोज आपल्याला करावं वाटणं, तेवढ्याच ऊर्जेने, त्या ऊर्जेसाठी मेंदू लागतोय. आणि त्या मेंदूसाठी, त्या मेंदूला धागा पण आहे. झाडाला पाणी नाही टाकलं वाढून जातं, तसं या झाडाला पाणी म्हणजे वाचन आहे. आणि मी स्वतः अनुभव घेतला. माझं गाव मंजरवाडी, माझी भाषा अशी, काहीच फरक पडत नाही मला. पण डेली वाचतो त्या वाचनाने मला एवढं काही नाही. म्हणजे बघा तुम्ही आता मला हुशार समजा, फक्त वाचन किती फायदा आहे. आमच्या वाडीत मला कोणी श्याम समजतो, अशात मला सगळेजण म्हटलं जेव्हा बोलायचे. म्हणजे हे फरक फक्त वाचनामुळे झाला. म्हणून म्हणलं मी की माझे वडील लई लकी राहिले मला, ज्यांनी लहानपणापासून आज सुद्धा, आज मी पैसे कमवतो पण मी असं येते. मी काल रात्री 3:30 आलो आणि मी म्हणलं आता 3:30 ते 8 झोपाव. मी 3:30 ते 2:30 पर्यंत भागवताचे 2 अध्याय परत वाचतो, झोप येईना. आणि त्याच्यात मग मी झोपलो 2 वाजल्यानंतर 5 वाजता 4:30 वाजता. म्हणजे मला आता ती एक बॉडीला सवय लागली. ही सवय जर तुम्ही लावली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पुढे जा. तुम्ही जे काही काम करत असताना ते काम सुद्धा आनंदाने करायचं. त्याच्यासाठी पहिलं टॉनिक आहे रीडिंग. जो वाचणार नाही त्याने तयारी ठेवायची. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. येणाऱ्या काळात डिव्हाइसमधून सगळे सॉफ्टवेअर तुमचं माइंड कंट्रोल करणार आहे. तुम्ही बघा नुसतं मोबाईलच्या जवळ 10 दिवस कार 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 नुसतं म्हणा, कार, मारुती, कार, जीप. 8 दिवसानंतर तुमच्या मोबाईल तुम्ही कुठलाही ॲप ओपन करा, तुम्हाला त्याच्याच ॲड दिसते. इतकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यावर हल्ला केला, तुमच्या मेंदूला इतकं गुलाम केले. आणि ह्या आपलं आपण काय करायचंय, आपण काय व्यक्त व्हायचे, आपण काय बोलायचंय, आपण काय बघायचं, हे जर एखादं सॉफ्टवेअर ठरवत असेल, आपण गुलाम नाही तो कोण. तर ह्या गुलामगिरीतून पुढच्या पिढीला वाचवायचं आहे. म्हणजे म्हणा जसा काळ चांगला असा वाईट सुद्धा, पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी आपल्या घरात पुस्तकं पाहिजे. आपल्या मुलांना पुस्तकाची सवय पाहिजे. पुस्तकं आपल्या सगळ्यांच्या घरात असते, ते देवघरात असते आणि ती पोथी म्हणून पूजा करतो. तर ती पोथी न होता तिचं पुस्तक पाहून आपलं ते डेली वाचनात यावं. कारण की सशक्त राष्ट्र, तुम्हाला तर जास्त सांगायची गरज नाही. कारण की तुमच्या इथून जीन्स गेले राजगुरू, तर राजगुरूचे जीन्स असलेलं तुमचं गाव आणि तुम्हाला माहिती वैचारिक लढा काय असतो जो त्यांनी लढला. तर हा वैचारिक लढा जर टिकवायचा असेल, सशक्त समाज टिकवायचा असेल आणि आपल्याला मेंदू गुलाम घ्यायचं असेल, त्यात सगळ्यात पहिलं प्रोसेस आहे वाचन. आणि त्या वाचनासाठी पोषक वातावरण तयार करण्याची कुणावर नियती जबाबदारी देत असते. जर त्याला सुधारायचं असेल तर मला असं वाटतं की ती जबाबदारी पुस्तक माहिती हे डॉक्टर मी तुम्ही सगळे एकत्र आला तर तुम्ही त्या रस्त्यावर आहात. तुम्हाला खरंच वाचनाच्या, लेखनाच्या, प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी शिवाजी महाराजांना लिहिणं, तुम्ही लहान लहान पोरं, तुम्हाला एक गोष्ट, मी एक स्वप्न पाहिलं गेल्या वर्षी. मी हे स्वप्न बघत असतो पूर्ण करायचं. तर मी आता एक स्वप्न पाहिलं. आता पुढच्या महिन्यात माझं पुस्तक येतं बळी चक्रवर्ती नावाचं नवीन. तर मी म्हणलं शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा मी नव्हतो, मी दुर्दैवी. शिवाजी महाराज 100 वर्ष झाली तेव्हा मी नव्हतो, 200 वर्षात झाले तेव्हाही नाही, 300 वर्षात झालो तेव्हाही नाही, 400 वर्ष झाले तर ते 2030 ला होणार आहे तेव्हा मी जिवंत आहे. 500 वर्ष होतील
तेव्हा मी जेव्हा आणि मी महाराजांकडून लय स्वाभिमान घेतला, त्यांच्या नावाने मी लय छाती ठोकपणे चाललो. त्या माणसाला रिटर्न गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे की भाई राजा तू होता म्हणून आम्हाला स्वाभिमान मिळाला, तर त्या राजाला ट्रिब्यूट देतो. राजाला मी काय देणार, पात्रता नाही देऊ. स्वराज्य उभा केला, आपल्या सगळ्यांना नाही स्वराज्य उभा केलं. मग माझं स्वतःच स्वराज्य मला इथे कोणालाही उभा करताय. स्वराज्य म्हणजे फक्त ते तेव्हाच स्वराज्य नाही, महाराजांनी सांगितलं की प्रत्येकाला स्वतःचा राज्य उभा करा. मग ते लिखाणातलं असतं, ते वाचनातलं असतं, ते इतर शब्द कुठलंही असतं. मग मला माझा राज्य उभा करायचा जो स्वाभिमान दिला त्या छत्रपतीला मी रिटर्न काय देणार, तर माझ्याकडे 5 वर्ष वेळ आहे रिटर्न काहीतरी द्यायचं. मी म्हणलं आयुष्यात मी एखादं पुस्तक चांगलं लिहिन, एखादं वाचन चांगलं करेल, किंवा आयुष्यात एखाद्या परीक्षेतले मार्काने पास होईल, एखादी मी परीक्षा अचीव करेल, एखादा चांगला जॉब मिळवेल, किंवा एखादी चांगली गोष्ट समाजासाठी करेल. 5 वर्षाचा तो प्लॅन तुम्ही करा, ज्याला कुणाला वाटतंय की मी छत्रपतीला मानतो. आणि 2030ला ते जे तुम्ही कार्य करता ते शिवाजी महाराजांना ट्रिब्यूट म्हणून अर्पण करा. तर मला असं वाटतं की आपल्याला 5 वर्ष वेळ, कुठल्याही क्षेत्रात असो, आपण खेळात असो, ठेकेदारीत असो, बिझनेसमध्ये, मी बिझनेस आज माझा 2 कोटी तर मी 20 कोटीवर नेईन, तेच तसं स्वप्न आणि शिवाजी महाराजांना ट्रिब्यूट द्या. पण एक गोष्ट सांगतो, गेल्या 15 वर्षाच्या प्रवासात मी ज्या सक्सेसफुल लोकांना भेटलो, एकही माणूस असं भेटलं नाही मी वाचत, पण जे कार्य करते सगळे बनले कारण काहीच वाचत. आपण ठरवायचं की आपल्याला नायक व्हायचंय का कार्यकर्ता व्हायचं. कार्यकर्ता व्हायचं जर असेल तर दुकानाच्या पाट्या सुद्धा वाचू नका, नुसतं बोंबलायचं. पण ज्याला कोणाला असं वाटते त्या आयुष्यात मी काही केलं पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे. आणि तुमच्या सर्वांना एवढे उत्साही 2 नवरा बायको इथे की जे सतत कार्यक्रम घेत आहेत, कारण की काम लय अवघड आहे. याच्यात अर्थाच्या नावाचा प्रकारच नसतो. हे समाजाचं काम आहे, देण्याचं काम आहे, लिंकिंगचं काम आहे, विचारांचं काम आहे. तर हे एवढं मोठं काम तुम्ही चालू केलंय, त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आहेतच, पण ते काय पोकळ शुभेच्छा नाही. भविष्यात मी तुमच्यासोबतही काही ना काही प्रोजेक्टवर काम करेन. तुमच्या येणाऱ्या प्रकाशन संस्था तुमच्या सगळ्या प्रयोगांसाठी पोकळ गप्पा न देता जून नंतर तुम्ही फायनान्शियल सपोर्ट मागितलं तरी मी तुमच्यासोबत उभा राहील. तर आपण हे सगळे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.